दत्त मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आम्ही कानिफनाथांचं दर्शन घेतलं आणि आम्ही पण शेतामध्ये स्टे केला आणि थोडं रेस्ट केला. पहाटे उठून आम्ही फ्रेश झालो आणि असा जबरदस्त व्ह्यू दिसला. एकदम परफेक्ट मॉर्निंग झाली. आता आम्ही निघालो आहोत घृष्णेश्वर मंदिराकडे. तुम्हाला तर माहितीच असेल, घृष्णेश्वर हे एक 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. जात असताना अचानक गाडीतूनच एक जबरदस्त व्ह्यू दिसला, तो म्हणजे देवगिरी किल्ला. इतका भव्य आणि सुंदर किल्ला पाहून लिटरली नजर हटतच नव्हती. आम्ही पोचलो कृष्णेश्वर मंदिरामध्ये. मंदिरामध्ये मोबाईल फोन अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच शूट केलं. तसेच इथे पुरुषांसाठी मंदिरात प्रवेश करताना एक इम्पॉर्टंट रूल आहे, ते म्हणजे त्यांना कमरेच्या वरती कपडे अलाउड नाही आहेत. मंदिरात जाऊन आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं. दर्शन खूप चांगलं झालं, मन अगदी प्रसन्न झालं. आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी जायला. घरी जाताना आम्ही हा सुंदर सनसेट बघितला. अशी होती आमची 2 दिवसाची तीर्थयात्रा. 2 दिवसात आम्ही 6 मंदिरात जाऊन आलो. चला तर मग भेटूया अशाच आणखी इंटरेस्टिंग ब्लॉग सोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.